नाव काय? माझं नाव सुनील सुरेश पळगुजर. तुम्ही कुठे राहता? मी आडेफाटा येथेच राहतो. तुम्ही हे काम किती वर्ष करत आहात? मी हे गेल्या 20 वर्षापासून पोलीस खात्यात कार्यरत आहे आणि सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून आडेफाटा पोलीस स्टेशन येथे काम करतो. कामाचं स्वरूप काय आहे? माझं कामाचं स्वरूप असं आहे की आपल्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जेवढे पण गावं आहेत, बरोबर, या गावातली कायदा व सुव्यवस्था कशी अबाधित राहील, तसेच गुन्ह्यांवर कसा प्रतिबंध करता येईल आणि आलेल्या पीडितांचा त्यांची फिर्याद घेऊन, तक्रार घेऊन त्या हिशोबानं त्या तक्रारीचं निवारण करून किंवा दाखल गुन्ह्यांचा तपास करणे आणि माननीय न्यायालयात ते सादर करणे. तुम्ही करत असलेले काम तुम्हाला आवडतात का? हो. तुमच्या कामातून तुम्ही लोकांना कशी मदत करतात? आमच्याकडे जे काही तक्रारदार येत असतात, ज्यांची तक्रार घेऊन त्या तक्रारीचं स्वरूप जाणून घेऊन त्या पद्धतीनं आम्ही त्यांची तक्रार समजून घेऊन कायदेशीर पद्धतीनं ते पुढे नेऊन न्याय देण्याचा प्रयत्न करतो. लोक तुमच्याशी कसं वागतात? आता लोक कसे वागतात हे मी सांगू शकत नाही, परंतु जसे लोक वागतात, बरोबर, त्या पद्धतीनं आम्ही त्यांच्याशी, आता चांगले लोक चांगले वागतात, चोर लोक चोरासारखे वागतात, बरोबर आहे की नाही, म्हणून आम्हालाही त्यांच्यासारखं थोडंसं बघावं लागतं. तुमच्या आठवणीतील एखादा महत्वाचा प्रसंग सांगा. आमच्या आठवणीतील एखादा प्रसंग खूप येत असतात आमच्याकडे, परंतु ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीवर खरोखर अन्याय झालेला असतो, बरोबर, आणि त्याच्या कष्टाचं, मेहनतीचं एखादी मौल्यवान वस्तू ज्यावेळेस चोरीला जाते आणि त्यावेळेस आम्ही तो तपास करून ज्यावेळेस त्यांना ती मिळवून देण्याचा प्रयत्न करतो आणि मिळवून देतो, आणि त्यावेळेस त्यांच्यावरचं समाधान पाहून, बरोबर, त्यांचं जे समाधान झालेलं असतं त्यावेळेस आम्हाला खूप आत्मिक समाधान वाटतं. लहानपणी तुम्हाला कोण व्हावं असं वाटायचं? अर्थातच जसं तुला वाटतंय की तू पोलीस व्हावं, तसंच मलाही लहानपणी मी पोलीस व्हावं असं पहिल्यापासूनच वाटतं. तुम्ही आम्हाला काय संदेश द्याल? आता तुला संदेश देण्यासारखा असा आहे की आता जे वातावरण चाललंय आपल्या महाराष्ट्रात, बरोबर, लहान मुलांविषयी, ठीक आहे, तर तुम्ही एक सजग नागरिक म्हणून तू पुढे तुझ्या आयुष्यात खूप मोठी सुसंस्कृत बालक म्हणून आणि सुसंस्कृत मनुष्य म्हणून तू उदयास यावा आणि येणाऱ्या ज्या काही घटना आहेत किंवा मुलींबाबत ज्या काही घटना होत आहेत, बरोबर, त्या पद्धतीनं तू एक आदर्श विद्यार्थी आधी हो आणि एक सुजाण व कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून तू पुढे कर्तव्य करावं अशीच माझी अपेक्षा आहे. थँक्यू. वेलकम.